सध्या आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। पाहूयात या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। अजितदादांची प्रचार सभेनंतर कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा नाही। नाव न घेता आमदार प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। धनंजय मुंडेंच्या सभेची गरज वाटत नाही तशी मागणीही नाही, सोळंकेंचं वक्तव्य। स्थानिक परिस्थितीनुसार राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्र येण्याचा विषय येत नाही। आगामी निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात खासदार सुनील तटकरे यांचं हे मोठं विधान। मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले? आल्हाद कालोते यांच्या बिनविरोध निवडीवरती पटोलेंचा सवाल। धमकावून प्रलोभन देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा आरोप। सत्तेचा गैरवापर करून राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते, अंबादास दानवेंची टीका। तर राज्यात शेतकरी आत्महत्या, भाजपने कोणता विकास साधला? दानवेंचा सवाल। मुक्ताईनगरमध्ये भाजप मजबूत आहे, भाजपच्या ताकदीची काहींना जाणीव करून देणं गरजेचं, रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील समन्वय तुटला, तिन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू। भाजपच्या नेत्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं युती होऊ शकली नाही, शंभूराज देसाई यांचं हे वक्तव्य। नांदेडच्या मुखेडमध्ये 21 वर्षीय स्नेहा तमशेट्टे बिनविरोध नगरसेवकपदी, काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद, तर पुतणीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चुलतीची माघार। सातारा नगरपालिकेत शिवेंद्रसिंह राजेंचे उमेदवार बाळासाहेब खंदारे बिनविरोध, खंदारेंच्या विरोधातील उमेदवारानं अर्ज मागे घेतला, प्रभाग क्रमांक 13 मधून बिनविरोध झाली निवड। रत्नागिरी जिल्ह्यातील 7 नगराध्यक्ष पदांसाठी 43 उमेदवार रिंगणात, 151 जागांसाठीच्या नगरसेवक पदासाठी 453 उमेदवारी अर्ज। नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त। स्थानिक निवडणुकांचा धुरळा सध्या राज्यभरात कसा उडतोय बघूयात। शिर्डीमध्ये नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप। शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचारादरम्यान ही घटना झाल्याचा आरोप। मुंबईच्या मागाठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्का। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली, नगराध्यक्षपदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणार। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादव यांच्याकडून राजकीय डाव। महायुतीमध्ये शिंदे सेनेला 15 जागा, एनसीपीला 1, भाजपला 1 जागा, भाजपला 1 जागा मिळाल्यानं नाराजीही वाढली। लातूरमधील उदगीर नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएम पुन्हा आक्रमक, एमआयएमने 40 पैकी 26 जागांवरती उमेदवार दिले। उदगीरमधील काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा एमआयएमचा आरोप। बीडच्या परळीमधील पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दीपक देशमुखांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। परळीमध्ये अजितदादा नाही तर मुख्यमंत्रीही आणले तरीही आम्ही मागे हटणार नाही, दीपक देशमुख यांची प्रतिक्रिया समोर। नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं, नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात। नगरसेवक पदांसाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीतीलच पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता। चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा नवा ट्विस्ट। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सक्रिय असलेले सुधीर शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी। शिंदे गटानं उमेदवारी देण्याचा शब्द न पाळल्यानं सुधीर शिंदेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला। रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। वाशिममध्ये भाजपच्या अभियंता सेलच्या धनंजय घुगेंना मिळालेली उमेदवारी दिली दुसऱ्याला। धनंजय घुगेंनी शहरात लावले बॅनर, पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी देणाऱ्यांचे बॅनर लावून मानले आभार। पाहुयात स्थानिक निवडणुकांचा संग्राम। जळगावच्या शेंदुर्णी या नगरपंचायतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार परतले, शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेलेले। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपली, त्यानंतर उमेदवार परतले। पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी। नगराध्यक्षपदासाठी सासून श्यामल शिरसाट तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात। नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेसाठी आमदार राजेश पाडवी प्रचाराच्या मैदानात। भाजपकडून जितेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी। तळोदा पालिका भाजपचा बालेकिल्ला, त्यामुळे आता यंदा देखील मतदार आमच्या बाजूने उभे राहणार, आमदार राजेश पाडवींकडून विश्वास व्यक्त।
नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं। नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात। नगरसेवक पदांसाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीमधील पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता। बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ। गुंडागर्दी भ्रष्टाचार मूठमातीकरिता या निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय। प्रचारावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचं हे वक्तव्य। चंद्रपुरात भाजपच्या 450 नगरसेवक इच्छुकांसाठी पक्षांची अनोखी कल्पना। राज्य आणि केंद्र सरकारची विकास कामं जनतेत पोहोचवा। पक्षाचा विजय हेच सर्वोच्च ध्येय समजून पुढे चला। आमदार किशोर जोरगेवार यांचा उमेदवारांना हा कानमंत्र। राज्यातील सर्वाधिक दुबार मतदारांचं प्रमाण जळगावात। महापालिकेची 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध। 33,770 दुबार मतदार आढळून आल्याची ही माहिती। पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर प्रभागातील 4,500 मतदार गायब। पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ समोर। स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचा यादीवरती आक्षेप। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीमध्ये घोळ। माजी नगरसेवकांसह 1,261 मतदारांची नावं गायब। प्रभाग क्रमांक 12 मधील हा प्रकार समोर।